नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. चला, सकाळची सुरुवात झालेली आहे आपल्या कामांना नेहमीसारखीच. आणि आज सकाळी सकाळीच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सकाळी म्हणजे नाही, सकाळीच आहे ना 4:30 पावणे 5ला तेव्हा उठलेली असते, तेव्हा तर टिफिन झालेला आहे, तेव्हापासूनच नाही मी व्हिडिओला सुरुवात करीत, नंतर करत असते. सकाळी तर खूप घाई असते, तुम्हाला माहीतच आहे. आता सकाळीच ना सुकी भाजी आणि चपाती नेहमीच होत असते घरामध्ये माझ्या. नंतर आहे ना मग काहीतरी वरण भात होत असतं किंवा मग काहीतरी मग रश्श्याची भाजी वगैरे होत असते. अजून ते बनवायचं आहे मला. आता बघते काय बनवायचं ते पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सकाळीच ना चपात्या पण आहे ना माझ्या सकाळीच होत असतं. मग कसं फक्त रविवारच्या दिवशी माझ्या घरामध्ये टिफिन होत नाही, नाही तर मग पूर्ण आहे ना सोमवारपासून तर शनिवारपर्यंत माझ्या घरामध्ये रोज सकाळीच आहे ना भाजी चपाती ही झालेलीच असते रोजच. तर मग मी काय करते, सकाळीच ना मिस्टरांना ज्या वेळेस चपात्या वगैरे करते ना, तर त्यावेळेस आहे ना आमच्या वाट्याच्या पण चपात्या मी करूनच घेत असते. नंतर काय नाही, 3 किंवा 4 चपात्या करायच्या असतात. मग तेवढ्यासाठी ना सगळे मग ते भांडे सगळेच ठेवलेले असतात तसेच. आणि जे पीठ आहे ना ते सैल होऊन जातं, ते मला अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मी आहे ना कधीच पीठ ठेवत नाही आणि लगेच चपात्या करून घेते. आणि मला ती एक सवय पण आहे, काही पीठ जर उरलं ना, समजा आता कधीतरी पाहुणे वगैरे आले जास्त वगैरे, तर कधी आपण जास्त आपल्याकडनं पीठ होऊन जातं, तर ते पीठ आहे ना समजा उरलं तर मी ते पण आहे ना कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही. मला ते अजिबात आवडत नाही पीठ फ्रीजमध्ये ठेवायला. मी त्याच्या चपात्या करून घेते. पाहिजे तर मग आम्ही काय करतो, तूप लावून वगैरे चपात्या खाऊन घेत असतो. किंवा मग 1-2 उरली असतील तर मग असं काहीतरी त्याचा बारीक चुरा करून त्याचा भुगा करून खाऊन घेतो. पण मी पीठ आहे ना कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही, मला ते पहिल्यापासूनच आवडत नाही. आणि ते पीठ पण आहे ना असं एकदम सैल होऊन जातं आणि लाल पण कलर येऊन जातं, त्याच्यामुळे मी कधीच ठेवत नाही. आता त्याच्यानंतर आहे ना आता सकाळी भाजी चपाती झालीच आहे. आता भाजी पण आहे ना समजा थोडी भाजी असली तर मग मिस्टरांसाठीच होते, पण मग नंतर मग काही वेळेस भाजी पण करायची असते आणि थोडी रश्श्याची भाजी करायची असते, किंवा नाही रश्श्याची झाली तर दुसरी पण मग भाजी करायला लागते. चला, सकाळी भाजी चपाती झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना आता माझ्यासाठी नाश्ता पण बनवायचा. आता सकाळी आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली. आता ते काही तुमच्यासोबत शेअर नाही केलं. रोज रोज काय तुम्ही म्हणाली हे काय शेअर करते, हेच काय दाखवते, तर मग ते काही आता देवदर्शनाचं काही दाखवलं नाही तुम्हाला, पूजेचं वगैरे. आता आंघोळ वगैरे झाली आणि कपडे पण आहे ना आता म्हटलं काही मशीन वगैरे लावायची नाही. आज आहे मी ना कपडे ना भिजत टाकून दिलेले आहे पावडरमध्ये. तर मग म्हटलं मशीनला नाही, आज मशीनमध्ये नाही टाकायची, आपण हाताने धुवू म्हटलं. आणि त्याच्यानंतर आता स्वतःसाठी मी ना थोडासा नाश्ता बनवते. आता आहे ना बरेच दिवस झाले मी ना नाश्ता सकाळीच ना करतच असते काहीतरी थोडासा. आता शक्यतो आहे ना कडधान्याचाच नाश्ता करत असते मी, किंवा मग मी नागलीची पेज बनवते वगैरे, तर खूप चांगली येते बरं का. मला पण सांगितलेलं आहे की नागलीची पेज आहे ना खूप चांगली असते, त्याने ना रक्त वगैरे पण वाढतं आपलं. आणि ती पण आहे ना मी ते नागलीचं पीठ असतं ना ते भाजून ठेवलेलं आहे, तुपामध्ये भाजून ठेवायचं. नंतर आपल्याला त्याची पेज बनवायची. आणि त्याच्यामध्ये पण पेज बनवताना मी ते फक्त असं पेजच नाही बनवत, त्याच्यामध्ये कधीतरी मेथीची भाजी असली ना, अगदी थोडीशी अशी एवढी एवढी मेथीची भाजी मस्त स्वच्छ धुवून बारीक बारीक चिरून ती टाकायची, किंवा मग पालकाचे पानं टाकायचे, किंवा मग आपला हिरवा वाटाणा वगैरे असतो ना तो पण थोडासा ते पण टाकायचे, मटार. असं मी थोडासा नाश्ता त्याचा करत असते. आणि मीठच टाकायचं, त्याला दुसरं काही टाकायचं नाही, फोडणी वगैरे काही देत नाही, असं पण नाश्ता करत असते. पण आज बघा तुमच्यासोबत शेअर करते मी आज माझ्या स्वतःसाठी काय नाश्ता बनवते आहे ते. आता सकाळी भाजी चपाती झालेली आहे. सकाळी सकाळी तर आपण भाजी चपाती काही खाऊ शकत नाही, त्याच्यामुळे ना मग काहीतरी दुसराच नाश्ता बनवत असते मी. आणि भाजी चपाती खायला ना दुपारून बरं वाटतं, सकाळी सकाळी नाही चांगलं वाटत. चला, आता मी पहिले ना नाश्ता काय बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा, कुठे स्किप करू नका. आणि खूप काही गोष्टी तुम्हाला मी सांगेल पुढे पण हळूहळू. आता जे मला येतं किंवा जे मला माहीत आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आता तुम्हाला पाठीमागे आवाज पण येत असेल, माझे कॅट खेळताय ना, इकडे तिकडे पळत फिरतात ते सकाळपासून. आता ते 12च्या नंतर झोपतात ते पण. आणि चला, व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा असेच. रात्री ना हे वाटाणे भिजत घातलेले होते. आता माझ्यासाठी मी नाश्ता बनवणार आहे हा. चला, वाटाणे तर छानच भिजलेले आहे, बघू शकता. चला, आता मी ना कुकरमध्ये शिजवते, झटपट होतील म्हटलं. अगदी थोडंसं तेल घालत असते मी, जास्त नाही. आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी मोहरी आणि जिरं घालून घेते. थोडासा 1-2 लसणाची पाकळी अशी तुकडे करून घालून घेते. इतकंच घातलेलं आहे, जास्त पण नाही. आता याच्यामध्ये ना मला कांदा टॅमॅटो आवडतो ना, म्हणून मी कांदा टॅमॅटो पण घालत असते. थोडीशी टेस्ट वेगळीच येते, चव वेगळीच येते. इथे बघा आता थोडासा आहे ना कांदा पण घालून घेतला आहे, मिक्स करून घेतला.
आणि एक टोमॅटो पण घालून घेते, म्हणजे त्याची थोडीशी आपण ग्रेव्ही ठेवून आता एवढी छान लागते. आणि टोमॅटो पण लवकर, कांदा लवकर तळण्यासाठी मीठ घालून घेते. पण मीठ आहे ना मी लगेचच पूर्ण भाजीचं घालून घेतलं याच्यामध्ये. मिक्स करून घेऊ छान असं. आणि थोडीशी आता याच्यामध्ये हळद घालून घेते. हळद घातल्यानंतर आहे ना याच्यामध्ये आता मी दुसरे मसाले जास्त काही घालत नाही, छोले मसाला थोडासा घालते, म्हणजे चव पण छान लागते. आता मिक्स करून घेते परत. आणि याच्यामध्ये थोडंसं आहे ना गरम पाणी घालते. हे बघा अगदी थोडंसं कसं तरी लाल मिरची पावडर घातलेली. आणि आता हे जे वाटाणे आहे ना, गावठी वाटाणा आहे हा, तो पण छान भिजला आहे, तो घालून घेते. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी थोडंसं पाणी घालणार आहे बरं का मी, जास्त नाही पाणी. पण मग एकदम सुके नाही झाले पाहिजे, एकदम कोरडे नाही झाले पाहिजे. अगदी थोडासा त्याला आहे ना तिथले तिथं ग्रेव्ही राहते बघा, तुम्हाला दाखवते पुढे मी. मिक्स करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे काही कढीपत्ता कोथिंबीर काहीच नाही बरं का. चला आता कुकरचं झाकण लावून घेते. आणि आपण आता 2 किंवा 3 शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या. चला कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे. आता इथे ना कुकर छोटा आहे त्याच्यामुळे झटपट अशा पटापट शिट्ट्या होतात. आता कुकर मी ना खाली उतरून घेते, थंड पण झालेला आहे. आता मी ना प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते पुढं किती ग्रेव्ही आहे त्याला. बघा गरमच आहे कुकर अजून, आताच तो थंड झालेला आहे. सकाळीच आहे ना ह्या पद्धतीचा थोडासा नाश्ता काहीतरी मी करत असते माझ्यासाठी. तर भाजी चपाती तर झालेलीच असते, पण मी भाजी चपाती काही खात नाही सकाळी सकाळी, कुठे एवढ्या लवकर भाजी चपाती खायचं. तर ह्या पद्धतीचा असा नाश्ता थोडासा खाल्ला तर मग चांगलं असतं. किंवा मग थोडंसं दूध वगैरे घेते. आणि आता बरेच दिवस झाले ना मी चहा वगैरे बंद केलेला आहे. आणि चला आता इथे नाश्ता मी करून घेते. आणि खूप छान अशी तुमच्यासोबत मी म्हणजे गोष्टी शेअर करणार आहे. आणि चला आता इथे बघा नाश्ता घेते मी माझ्यासाठी. म्हणजे त्याच्यामध्ये ना अजिबात काही आता रस्सा वगैरे नाही ठेवला आहे बरं का. म्हणजे तुम्हाला दाखवते मी, थोडीशी ग्रेव्ही होती ना त्याला, ती पूर्ण मी त्याच्यामध्ये माझ्या प्लेटमध्ये घेतलेली आहे. आणि चला आता मी नाश्ता करायला बसते. बघू शकता तुमच्यासोबत ते शेअर करते मी. हे बघा इतकाच होतं त्याच्यामध्ये रस्सा, आणि जास्त पण नाही बरं का. खूप छान असं लागतं आणि गरम गरम खायचं मस्त लागतं. चला आता वरून तुम्ही कांदा टोमॅटो पण टाकू शकता, पण मी काही नाही टाकलं. चला सकाळचं ऊन पडलेलं आहे मस्त. माझ्या हॉल किचनमध्ये सगळीकडे छान असं ऊन पण येतं सकाळचं. सकाळी आता टिफिन झालेला आहे, भाजी चपाती वगैरे, देवपूजा आंघोळ वगैरे झालेली आहे थोडंसं. आणि चला आता म्हटलं पहिले नाश्ता करून घेते आणि पुढच्या कामाला आपण मोकळं. चला आता मी खूप छान असं तुमच्यासोबत काहीतरी शेअर करते. असं बघा आता मी तुम्हाला अशी सांगते का बघा, ज्यावेळेस आपण काहीतरी करत असतो तर लोकांना का त्रास होत असतो मला काही कळत नाही. आणि लोक कसे म्हणतात की हिला काही काम नाही. आता मला काही काम नाही म्हणजे माझे कामं करायला ते येतात का? तर बघा, तर लोक म्हणतात हिला यूट्यूबचं जास्तच वेड लागलेलं आहे. किंवा मग सोडून द्या म्हणे. आणि कोणी म्हणतं तर काय त्याच्यामध्ये इतका वेळ घालवायचा असं बोलतात. किंवा कोणी म्हणतं आम्हाला येत नाही का. अरे तुम्हाला येतं तर तुम्ही करा ना स्वतः. कारण का बघा आपण एक, त्यांना माहीत नाही, आता जे करत नाही त्यांना माहीत नाही का याच्यामध्ये किती वेळ घालवायला लागतो आपल्याला. एडिटिंग करायला लागते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. एक व्हिडिओसाठी निदान 2-3 तास तर आरामात जातात आपले, इतका वेळ लागतो याच्यामध्ये. पण मग आता जेवढी मेहनत घेतली तेवढं आपल्यासाठी ते चांगलंच आहे, फायद्याचं. आपण काय दुसऱ्याच्या घरी मागायला जातो का काही गोष्ट, की नाही आम्हाला तुमचा मोबाईल द्या, किंवा मग तुम्ही आमच्या व्हिडिओ रोज बघत चला. आता ते बघून वगैरे घेतात बरं का चांगलं, आणि नंतर त्याच्यावर काहीतरी ती टोमणे मारत असतात. अशी लोक असतात काही काही. चला असो. तर मला हेच म्हणायचं आहे लोकांना, काही कोणाची काय पडली मला हे म्हणायचं आहे. लोकांनी असं नाही बोलायला पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी करून वगैरे, सगळे कामं वगैरे आवरून वगैरे, आपण काही म्हणे काम नाही, हिला काही काम नाही, असं हिला काही काम नाही आणि सारखी मोबाईल घेऊन बसते. असं याच्यामध्ये काय मोबाईल घेऊन बसते, आपले कामं तर आपण वेळेवर करत असतो. आणि आपण काही बाहेर नाही जाते ना. प्रत्येकाच्या घरामध्ये काही तुम्ही असं करा तसं करा, आपण आपल्या घरामध्येच सगळ्या गोष्टी करत असतो. आणि तर मग मला हेच सांगायचं आहे का लोक असे स्वतः तर काही करत नाही. आता त्यांना म्हणा तुम्ही जे काही करत नाही ना तर तुम्ही फक्त आहे ना एक व्हिडिओ तुम्ही बनवून बघा.
मोबाईल लावून बघा कसा लावायचा असतो, त्याच्यावर बोलून बघा कसं बोलायचं असतं, कसं एडिटिंग करायचं असतं, कसं सगळ्या गोष्टी कसं टाकायचं असतं, काय चुका होतात आपल्याकडनं वगैरे असं. तर लोक असं काही पण कुठे पण काहीतरी बोलून देतात, बस मोकळे होऊन जातात. पण मग मला असं म्हणायचं आहे, आपली स्वतःची मेहनत आहे, त्याच्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं. आपण आपल्या आपल्या घरामध्ये करत असतो, चार भिंतीच्या आड. आपण काही दुसऱ्याला सांगत नाही का आम्हाला काही मदत करा वगैरे. तर मला असं म्हणायचं की लोकांनी ना आपल्याकडे ना एवढं लक्ष द्यायला नाही पाहिजे. हां, व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर बघू शकता, पण मग असं काही पण बोलायचं नाही आहे. आणि नाही तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही नाही बघितलं तरी पण चालेल. भरपूर लोक बघणारे असतात आणि असे भरपूर सारे कमेंट पण करत असतात की मला नाही तशा कमेंट येते अजून तर, की असे चांगले नसतात किंवा काही पण बोलतात, असे काहीतरी चालू असतं कमेंट वगैरे. पण मला तर असं म्हणायचं लोकांकडे ना दुर्लक्ष करायचं. आता तुम्हाला तुमचा चॅनल चालू ठेवायचा असेल ना तर अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं ना आपलं आपलं काम चालू ठेवायचं. आणि मी तर अशीच करते, मला कोणी काही म्हणाव, मी माझं काम चालू ठेवत असते. आणि काही लोक म्हणतात का याच्यामध्ये तुम्हाला पैसे भेटता का, किती पैसे भेटता, कशाला एवढा वेळ घालवता, काय आहे त्याच्यामध्ये, असं लोक काहीतरी बोलत असतात. अरे माझी मर्जी ना, तुम्हाला नसल काही माझा व्हिडिओ बघायचा तर नाही बघितलं तरी चालेल ना, कशाला तुम्ही 17 प्रश्न विचारायचे असे, मला तर असं म्हणायचं आहे. आणि घरातले आपले काही म्हणती नाही आणि दुसऱ्यांना जास्त त्रास होत असतो आपला. आपले घरातले ना आपल्याला सपोर्ट करताय ना तर दुसऱ्यांचा आहे ना विचार नाही करायचा कधीच. आणि नेहमी ना आपण आहे ना बघा चांगल्याच गोष्टी करत असतो, आपण काही त्याच्यामध्ये काही फालतू वगैरे काही करत नाही ना, तर मग लोकांचा कशाला विचार करायचा. आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण करायचं. आपण स्वतःच्या घरामध्ये सगळं करतो, खातो पितो, आपल्याला दुसरं कोणी आणून देतं का? नाही. ज्या वेळेस बघा बोलणारे बोलतात काही पण, त्यांना काही पण बोलू द्या, पण आपल्या घरामध्ये बघा आपण आजारी पडलो किंवा मग आपल्याकडे पैसा नसला तर काही वेळेस आहे बघा खूप आपली अडचण असली तर आपल्याला फक्त बोलणारे बोलतात, टोमणे मारणारे टोमणे मारतात, पण मग आपल्याला कोणी विचारतं का? स्वतःच्या पैशातून कोणी आपल्याला देतं का? कोणी काही देत नाही ना, मग अशा लोकांचा विचार कशाला करायचा. मला ते हे म्हणायचंय, आपण काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, माझं ते हेच म्हणणं आहे. आता मी जेव्हापासून यूट्यूब चॅनल चालू केलं मी खूप काही शिकली याच्यापासून. आणि आपण काहीतरी शिकायलाच पाहिजे. हां, आता लोकांना वाटतं हे फालतू आहे किंवा लोकांना वाटतं हे याच्या मागं का लागली किंवा मग केव्हाही मोबाईल घ्यायचा. आणि काही लोक म्हणतात आम्हाला काही येत नाही, आणि काही म्हणतात की नाही हिला जास्तच यूट्यूबचं वेड लागलेलं आहे, असं असं म्हणतात. असो, मला काही फरक पडत नाही कोणी काही म्हणू. माझी मुलं किंवा माझे मिस्टर त्यांना काही फरक नाही ना, तर दुसऱ्यांना काय फरक पडायला पाहिजे, मला हे म्हणायचं. तर अशी लोक आहे ना कसं असतं जळतात, त्यांना बघवत नाही अशा लोकांना. त्याच्यामुळे असे लोक काही ना काही टोमणे मारत असतात, बोलत असतात काहीतरी. पण हे बघा आपली स्वतःची मेहनत आहे, ते आपल्याला काही सांगायला येतं की याच्यामध्ये मी मदत करते किंवा मी मदत करतो असं. तर मग लोकांचं कसला विचार करायचा नाही, माझं तेच म्हणणं आहे. आता आपण एवढी मेहनत घेतो याच्यामध्ये आणि मागे नाही राहायचं. तुम्हाला सांगते, तुम्ही यूट्यूब चॅनल चालू केलं असेल ना तर थांबवायचा नाही. कोणी लोक काही पण म्हणू द्या, कमेंट काही पण करू द्या, पण आपला चॅनल थांबवायचा नाही. आपण आहे ना आपलं डेली रुटीन चालूच ठेवायचं. मग आपल्याला हे बघा आपण कधी ना कधी सक्सेस होणारच, हे लक्षात ठेवायचं. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी असं काही ना काही बोलत राहतात तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. त्या गोष्टी जर आपण मनावर जर घेतल्या ना तर आपलं सगळं इथंच थांबतं, मग आपण कधीच पुढे जाणार नाही. आणि असे लोक आहे ना आपल्याला आहे ना मागं ओढण्याचा प्रयत्न करतात, स्वतः तर काही करत नाही, पण त्यांना असं वाटतं का नाही बाबा ही पुढे चालली आहे, हिला काही येत नाही,
ही काहीच करते असं तसं थोडंसं ते असे लोक काहीतरी वेगळं समजतात आपल्याला. पण असो, तुम्ही तुमचा चॅनल खोललेला असेल, तुम्हाला पण अशा काही कमेंट येत असतील तर तुम्ही खरंच अजिबात घाबरू नका. घाबरलं लाजलं तर सगळं तिथं स्टॉप होणार. आपली स्वतःची मेहनत आहे, सगळ्या गोष्टी आपल्या आहे, मग दुसऱ्याचा कसला आपल्याला त्रास नाही, त्रास पण सहन करून घ्यायचा नाही. आणि खूप सारे आता तुम्हाला सांगते, बरेचसे लोक अशी असतातच, प्रत्येकालाच हळूहळू ना चांगलं म्हणतात बरं का, पहिले चांगलं म्हणतात आणि नंतर हळूहळू हळूहळू काही गोष्ट जास्त त्यांच्या लक्षात आली ना काही, तर मग ती काहीतरी नावं ठेवणारच पहिल्यापासून. मग त्याच्यामुळे ना मग ते दुर्लक्ष करायचं त्यांच्याकडे, आपण मनावरच नाही घ्यायची या गोष्टी. चला त्याच्यानंतर आहे ना, आज म्हटलं थोडंसं बोलूया तुमच्यासोबत. कधीच मला बोलायचंच होतं. असे लोक असतात की कशाला हे ठेवलं चालू, तुला पैसे भेटता का काय, त्याच्यामध्ये एवढी इन्कम आणि किती मेहनत घ्यायला लागते, सोडून द्या म्हणे, असं सांगतात कोणी मला. तर मला हे म्हणायचं आहे, मला काही त्रास नाही ना. मी माझी स्वतःची मेहनत, सगळे घरातले काम आवरून वगैरे सगळं माझे मी करत असते. तुमच्याकडे तर काही मागण्यासाठी सांगण्यासाठी येत नाही. त्याच्यामुळे लोकांना त्रास त्यांनी पण नाही करून घ्यावा, माझं तर म्हणणं आहे. आणि चला आता इथे ना म्हटलं बोलूया तुमच्यासोबत थोडंसं, कधी काहीतरी बोलेल म्हटलं एखाद्या व्हिडिओमधून. तर म्हटलं चला आज आहे ना बोलतेच किंवा सांगतेच, तर तुम्ही अजिबात विचार करू नका काही गोष्टीचा. आणि ज्या वेळेस बघा लोकांचं कसं असतं, कोणी जवळचे असू द्या लांबचे असू द्या, ज्या वेळेस आपल्याकडे स्वतःकडे पैसा नसतो ना, त्यावेळेस आपल्याला कोणीच विचारत नाही बरं का. आणि ज्या वेळेस आपल्याकडे स्वतःकडे पैसा यायला लागला तर लोक आवर्जून आपल्या जवळ येतात, नाही तर ते असे बाजूला निघून जातात. आणि कसं असतं, लोकांना आहे ना अशी जी वाईट गोष्ट असते ना ती लवकर ते कुठे पण सांगतात, लवकर प्रचार करतात अशा गोष्टीचा. पण जी चांगली गोष्ट आहे ना ती कधीच सांगणार नाही, आणि जी वाईट गोष्ट आहे ना ती आवर्जून एक असेल ना तिथं 2-3 वेळेस ती सगळीकडे पसरवून देतात. असे लोक असतात. पण नाही ना अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा तुम्ही पण. चला आज आहे ना इतकंच तुम्हाला सांगायचं होतं थोडंसं मला व्हिडिओमधून. तर तुम्ही काही विचार करायचा नाही, काही गोष्टीचा कमेंट आल्या तर अशा तर त्याच्यावरही काही विचार करायचा नाही. आणि चला आज आहे ना झालेलं आहे ते माझं थोडंसं बोलायचं होतं ते बोलून. आता इथे बघा माझे कामं पण बरेचसे घरातले आवरलेले आहे. चला इथपर्यंतच. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद.